So next important question from trigonometry is, if tan A is equal to 1 by 2, tan B is equal to 1 by 3, find the value of tan A plus B. So for finding tan A plus B, tan A minus B, sin A plus B, sin A minus B, cos A plus B, cos A minus B, which rules are used? Compound angles are used. Compound angle formulas are used. So what is compound angle formula? Number 1, sin A plus B. After that, next one is sin A minus B, cos A plus B, then cos A minus B, then tan A plus B, tan A minus B. So these are called as a compound angle formulas. So compound angle formulas are used when we have to find either tan A plus B, tan A minus B. Okay. So what is the trick? Sin A plus B. जर sin असेल तर काय घ्यायचं? sin A cos B, cos A sin B. जर sin असेल तर काय घ्यायचं? sin cos, cos sin. काय म्हणतो आपण याला? sin cos, cos sin. जर sin असेल तर, आणि sin मध्ये प्लस असेल तर प्लस घ्यायचं, मायनस असेल तर cos मध्ये जर cos असेल तर काय घ्यायचं? cos cos, sin sin. म्हणजे cos A cos B, sin A sin B. तर जर cos असेल तर काय घ्यायचं? cos cos, sin sin. आणि यामध्ये थोडंसं चेंज आहे का, जर प्लस जर असेल म्हणजे cos A प्लस B असेल तर काय घ्यायचं? मायनस. आणि मायनस असेल तर काय घ्यायचं? सिमिलरली tan A प्लस B. तर tan A प्लस B काय होतो? tan A प्लस tan B. ओके. A प्लस B असेल तर tan A प्लस tan B. 1 मायनस tan A इंटू, न्यूमरेटर मध्ये प्लस असेल तर डिनॉमिनेटर मध्ये काय घ्यायचं? आणि tan A मायनस B ला काय लिहायचं? सेम. tan A, तर प्लस असेल तर प्लस घ्यायचं, मायनस असेल तर, आता न्यूमरेटर मध्ये मायनस असेल तर डिनॉमिनेटर मध्ये काय घ्यायचं? tan A प्लस tan B. So these are called as a which formulas? Compound angle formulas. So compound angle formulas यूज करून आपण tan A plus B, tan A minus B, sin A plus B, sin A minus B आपण काढू शकतो. तर अशा प्रकारचा एक एक्झाम्पल पेपरमध्ये असतोच. ओके. कधी कधी 2 मार्क्ससाठी एक्झाम्पल असतो पेपरमध्ये. फॉर एक्झाम्पल sin 15 डिग्री. ठीक आहे. तर आता 15 डिग्री जे आहे, sin 15 ची स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, तर मग आपण काय करणार? 15 ला काय लिहिणार? आपले स्टँडर्ड अँगल्स 45 मायनस 30. सो 45 मायनस 30 किती होईल? 50. तर हे जे ॲडजस्टमेंट करणार आपण, हे आपले स्टँडर्ड अँगल घेऊन करणार. तर स्टँडर्ड अँगल कुठले कुठले आपले? 30, 45, 60, 90, 180, 270 अँड, तर यापैकी कुठल्याही 2 स्टँडर्ड अँगलचा यूज करून आपण व्हॅल्यू काढणार. फॉर एक्झाम्पल मी 15 ला काय लिहिलं? 45 मायनस 30, आणि ते रूल यूज होणार sin A मायनस B. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं cos 120 काढा. तो cos 120 काढा, तर 120 60 प्लस 60 लिहू शकता किंवा 90 प्लस, कसंही लिहिलं तरी आन्सर काय येणार आहे? सेमच येणार आहे. तर 120 ला 2-3 ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन 60 प्लस 60, दुसरा ऑप्शन 90 प्लस 30, तिसरा ऑप्शन 180 मायनस 60. नंबर ऑफ ऑप्शन्स आहे. तर मायनस यूज करण्याऐवजी प्लसचा यूज करा, पॉझिटिव्ह व्हॅल्यूजचा यूज करा, आणि रूल लावा मग cos A प्लस B. तर A म्हणजे होणार आपलं 90 आणि B म्हणजे होणार 30. तर असे एक्झाम्पल कंपल्सरी किती मार्क्ससाठी एक्झाममध्ये राहणार आहे? 2 मार्क्ससाठी कंपल्सरी हे एक्झाममध्ये येणार म्हणजे येणारच. क्वेश्चन नंबर 1, MSBT स्टुडंट्स. कोणासाठी आहे? MSBT स्टुडंट. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 100% एक एक्झाम्पल जे आहे ते या फॉर्म मध्ये राहील. sin 15 काढा, cos 120 काढा, sin 150 काढा. सो 150 कसं काढाल बेटा? 150 कसं काढाल?
90 प्लस 60 इज 150. तर 100% एक एक्झाम्पल 2 मार्क्ससाठी तुमच्या पेपरमध्ये राहणार या फॉर्ममध्ये. आणि त्यांना कोणते रूल लावायचे आपले? कंपाऊंड अँगल रूल. आयदर साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी. तर हे जे एक्झाम्पल आहे याची प्रॅक्टिस तुम्ही सहज करू शकता बाय युजिंग फॉर्म्युलीज. ओके. आता येऊ आपण जर tan a प्लस बी विचारलं असेल तर कसं सॉल्व्ह करायचं. फॉर एक्झाम्पल पहा, tan a प्लस बी कसं विचारलं जाईल. tan a दिलाय आपल्याला, tan b दिलाय, काय फाइंड आउट करायचं आहे? tan a प्लस बी. सो व्हॉट इज tan a प्लस बी? कंपाउंड एंगल tan a प्लस बी, tan a प्लस tan b होल डिवाइडेड बाय 1 माइनस tan a into tan b. Yes. What is the value of tan a? 1 by 2. What is the value of tan b? 1 by 3. Upon 1 minus tan a, 1 by 2. Tan b? 1 by 3. 1 by 3. Cross multiplication 3 ones are plus 2 ones are upon 2 threes are 6. Whole divided by 1 minus 1 ones are upon 2 threes are 6. Okay. So finally tan a plus b is equal to 3 plus 2 5 by 6 whole divided by cross multiplication again 1 into 6 6 minus 1 ones are 1 6 minus 1 5 upon 6 ones are 6. So 5 by 6 ones are 5 by 6. So what is the value of tan a plus b? Tan a plus b is 1. Easy. सो कंपाऊंड अँगलचा वापर करून तुम्ही काय करू शकता? tan a प्लस बी, tan a मायनस बी. ओके. प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण का tan 2x काढायचं होतं, tan 2a काढायचं होतं, tan 2b काढायचं होतं. मग तिथे आपण काय केलं होतं? xy अजून केलं होतं. पण इथे tan 2a, tan 2b नाही काढायचं. इथे काय काढायचं? tan a प्लस बी. मग tan a प्लस बी काढायचं असेल तर आपल्याकडे रूल अवेलेबल आहे कोणता? कंपाऊंड अँगल. येस. ओके. पहा आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं आहे? अगेन प्रूव्ह दॅट tan पाय बाय 4 प्लस ए इज इक्वल टू कॉस ए प्लस साइन ए अपॉन कॉस ए मायनस साइन ए. हे 4 मार्क्सचे एक्झाम्पल आहे. प्रूव्ह दॅट, शो दॅट जे आहे ते किती मार्क्ससाठी येतात? 4 मार्क्ससाठी येतात. तर यामध्ये काही नाही, सरळ आपलं LHS घ्यायचं आहे आणि LHS ला सॉल्व्ह करत करत काय आणायचं आहे? RHS. आणि LHS घेतल्याबरोबर तुमच्या लक्षात आला पाहिजे इथे कोणता रूल लागेल. चला सांगा कोणता रूल लागेल? tan पाय बाय 4 प्लस ए. जसं की आत्ताच आपण रूल यूज केलेला आहे कोणता? कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. कोणता? tan a प्लस बी. व्हॉट इज tan a प्लस बी? tan a प्लस tan b होल डिवाइडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. आताच आपण रूल यूज केला. कोणता रूल म्हणतो आपण याला? कंपाऊंड अँगल रूल. तर कंपाऊंड अँगल रूलमध्ये बेटा कंपाऊंड अँगल रूलमध्ये कोणता यूज केला होता आपण? tan a प्लस बी. तर इथे सुद्धा मी tan a प्लस बी यूज करणार आहे. तर tan a मीन्स पाय बाय 4, b मीन्स b. सो a मीन्स पाय बाय 4, b मीन्स a. तर सेम रूल आपण परत एकदा यूज करू. tan a प्लस बी. व्हॉट इज tan a प्लस बी? tan a प्लस tan b. b म्हणजे काय ठेवायचं आहे आपल्याला? a. आणि a म्हणजे काय ठेवायचं आहे? पाय बाय 4. तो tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a. a म्हणजे काय ठेवायचं आहे? पाय बाय 4 इंटू tan b. b म्हणजे काय ठेवायचं आहे? a. तर सेम कंपाऊंड रूल परत एकदा आपण यूज केला. tan a प्लस b. tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. आता पाय बाय 4 हे स्टँडर्ड अँगल आहे का आपलं? यस. सो पाय बाय 6 म्हणजे 30, पाय बाय 4 म्हणजे 45, पाय बाय 3 मीन्स 60, पाय बाय 2 मीन्स 90, पाय मीन्स 180 and 3 पाय बाय 2 मीन्स 270 and 2 पाय मीन्स. हे स्टँडर्ड अँगल्स आहे आपले. तर स्टँडर्ड अँगलची व्हॅल्यू आपण डायरेक्ट कॅल्सीवर सुद्धा काढू शकतो. तर पाय बाय 4 म्हणजे किती होते? एक तर तुम्ही tan 45 काढा कॅल्सीवर किंवा मग रेडियन मोडमध्ये जा आणि tan पाय बाय 4 ठेवा कॅल्सीवर. सो व्हॉट इज tan पाय बाय 4? 1.
कॅल्सीवर टॅन बटन आहे, तर टॅन पाय बाय 4 टाईप करा. कॅल्सीवर टॅन पाय बाय 4 काय मिळेल तुम्हाला 1 भेटत आहे. आता पाय बाय 4 ठेवाल तर रेडियन मोडमध्ये पाहिजे कॅल्सी, आणि कॅल्सी जर डिग्री मोडमध्ये असेल तर 45 ठेवा, कारण पाय बाय 4 म्हणजे काय होतो 45. सो टॅन 45 चेक करा ज्यांचा कॅल्सी डिग्री मोडमध्ये आहे. ज्यांनी रेडियन मोडमध्ये नेला आहे तुम्ही काय करा टॅन पाय बाय 4 ठेवा. सो टॅन पाय बाय 4 काय होईल मग 1. सो टॅन पाय बाय 4 जिथे जिथे आहे तिथे काय ठेवलं मी 1. सो 1 प्लस टॅन ए. टॅन एला काय लिहिता येईल आपल्याला साइन ए बाय. का बरं असं लिहित आहे मी, कारण राईट हँड साईडमध्ये काय आहे साइन कॉस. राईट हँड साईडमध्ये काय साइन कॉस आणि लेफ्ट हँड साईडमध्ये काय आहे टॅन. तर टॅन नको आपल्याला काय पाहिजे साइन कॉस. मग साइन कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर टॅन थिटाला काय लिहितो आपण साइन थिटा बाय कॉस थिटा. तर टॅन एला काय लिहिता येईल साइन ए बाय कॉस ए. 1 मायनस टॅन ए 1 जा टॅन ए, परत टॅन एला काय लिहिता येईल साइन ए बाय कॉस ए. ही स्टेप समजली का सर्वांना. काय केलं टॅन पाय बाय 4 किती ठेवलं 1, आणि आन्सर मिळाला आपल्याला 1 प्लस टॅन ए अपॉन 1 मायनस टॅन ए. पण राईट हँड साईड 1 प्लस टॅन ए 1 मायनस टॅन ए आहे का नाही. राईट हँड साईडमध्ये काय साइन कॉस. मग साइन कॉस पाहिजे तर मग आपल्याला साइन कॉसमध्ये कन्वर्ट करायचं, तर टॅनला काय लिहिता येईल साइन बाय कॉस, टॅनला काय लिहिता येईल साइन बाय कॉस. आता काय करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर जेव्हाही लक्षात ठेवा डिनॉमिनेटर काही नसेल तर किती करायचं अजून 1, आणि काय करू इथे क्रॉस कॉस ए 1 जा कॉस ए 1 जा कॉस ए प्लस साइन ए 1 जा साइन ए होल डिवायडेड बाय कॉस ए 1 जा. याला म्हणतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे कॉस ए 1 जा कॉस ए प्लस साइन ए 1 जा साइन ए अपॉन कॉस ए 1 जा. डिनॉमिनेटरमध्ये पण करू कॉस ए 1 जा कॉस ए, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आपण. साइन ए 1 जा मायनस साइन ए 1 जा साइन ए अपॉन कॉस ए 1 जा कॉस ए. ठीक आहे. सो डिनॉमिनेटर मध्ये पण काय केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. कॉस ए 1 जा कॉस ए मायनस साइन ए 1 जा साइन ए. सो सेम डिनॉमिनेटर आहे कॉस ए गेट्स कॅन्सल. सो सेम डिनॉमिनेटर ऑलवेज गेट्स कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग कॉस ए प्लस साइन ए अपॉन कॉस ए मायनस साइन ए. इज इट आवर RHS. cos a plus sin a upon cos a minus sin a is our, therefore LHS is equal to RHS. Is proved. Easy. So always remember, always try to solve the problem in such a way that you have to check the LHS first, and after checking the LHS check which formula should be used. Okay, suppose tan pi by 4 plus a tan a plus b, which formula should be used tan a plus b. So tan a plus b formula यूज करायचा आहे आणि RHS कडे पास जायचं आहे. काय पाहिजे तर RHS मध्ये काय पाहिजे आपल्याला साइन कॉस, आणि LHS मध्ये काय आलं आपलं टॅन. तर मग टॅनला कन्वर्ट करायचं कशामध्ये साइन कॉस मध्ये. आलं लक्षात. तर LHS घ्यायचं आणि RHS ला पाहत पाहत LHS ला ऍडजस्ट करत करत सॉल्व्ह करायचं. आलं लक्षात. ओके चलो नोट करो.